रंगनाथ तिट्टू बर्ड सँच्युरी हे म्हैसूरपासून साधारण 16 किलोमीटरवर असलेलं एक मुक्त पक्षी अभयारण्य आहे. ही कर्नाटक राज्यातील सर्वात मोठी बर्ड सँच्युरी आहे आणि म्हणूनच त्याला कर्नाटकातील पक्ष्यांची काशी असे नाव पडले आहे. हे कावेरी नदीच्या काठी 6 बेटांमध्ये वसलेले आहे. या बर्ड सँच्युरीमध्ये जवळजवळ 170 पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये मुख्यतः पेंटेड स्टॉक, एशियन ओपन बिल स्टॉक, कॉमन स्पून बिल, वुली नेक्ड स्टॉक, ब्लॅक हेडेड आयबिस, लेसर विस्लिंग डक, इग्रेट, स्पॉट बिल्ड पेलिकन आणि हेरॉन यांसारख्या पाणथळीतील पक्ष्यांचे दर्शन होते. या पक्ष्यांबरोबरच ब्लॅक ड्रॉंगो, रेड वेंटेड बुलबुल, रेड विस्कस्ड बुलबुल, व्हाईट चेक्ड बुलबुल, वीवर बर्ड, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर, रेड वॉल्टेड लॅपविंग यांसारखे छोटे पक्षी देखील पाहायला मिळतात. रंगनाथ तिट्टूमध्ये अंदाजे 8,000 पक्ष्यांची घरटी आढळून येतात. यापैकी काही पक्षी सायबेरिया आणि अमेरिका अशा देशांमधून स्थलांतर करून आलेले आहेत. आम्ही इथे मे महिन्यात गेलो. आमच्या म्हैसूरच्या ट्रिपच्या आयटनरीमध्ये खास या सँच्युरीसाठी आम्ही काही वेळ ठेवला होता. येथील रहिवाशांमध्ये काही मॅमल्स सुद्धा आहेत. या मार्शलँड सँच्युरीमध्ये इंडियन मकाक, ऑटर्स, फ्लाय फॉक्सेस म्हणजेच फ्रूट बॅट्स, एशियन पाम सीवेट, ग्रे मुंगूस, मॉनिटर लिझार्ड आणि मगर असे उभयचर प्राणी आढळतात. इकडे आल्यावर बोट राईड मस्ट आहे. त्यासाठी एंट्री गेटवरील तिकीट विंडोवरून बोटिंगचे वेगळे तिकीट विकत घ्यावे लागते. तुमच्याकडे DSLR असेल तर लेन्सच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. या सँच्युरीला भेट द्यायचा बेस्ट सीझन आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या काळात इथे बरेच स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. एंट्री केल्यावर थोड्याच वेळात आम्हाला डॉक्टर सलीम अली इन्फॉर्मेशन सेंटर दिसले. इथे आपल्याला या सँच्युरीबद्दल चांगली माहिती मिळते. आमच्यासाठी इथले मेन अट्रॅक्शन होते इथली बोट राईड, जी एक्स्ट्रीमली रेकमेंडेड आहे. या मार्शलँड सँच्युरीमध्ये भल्या मोठ्या मगरी आहेत, म्हणूनच सेफ्टीसाठी प्रत्येक बोटीच्या कठड्यावर उंच अशा जाळ्या लावलेल्या आहेत. बोटिंग सुरू होताच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पाणपक्षी दिसायला लागले. मे महिना असला तरी पाऊस पडल्यामुळे वातावरण छान होते. एशियन ओपन बिल स्टॉक म्हणजेच मुग्ध बलाक किंवा करकोचा, यालाच उघडचोच बलाक किंवा उघड्या चोचीचा करकोचा असेही म्हणतात. आपल्याकडे दिसणाऱ्या विविध करकोचांच्या पंक्तीतील हा सर्वात लहान पक्षी. या पक्ष्याला विदर्भातील काही भागात भोगल्या फोड्या ढोक असेही म्हणतात. आम्हाला याची बरीचशी घरटी दिसली. नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावरही त्याच्या चोचीतली फट दिसते. हा भारतातील स्थानिक पक्षी आहे. ब्लॅक हेडेड आयबिस म्हणजेच काळ्या डोक्याचा शराटी पक्षी. याला कुदळ्या किंवा पांढरा अवाक असेही म्हटले जाते. हा देखील आपला स्थायिक पक्षी आहे. हा भारतासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, अगदी जपानपर्यंत दक्षिण आशियाई देशात आढळतो. कॅटल इग्रेट याला गाय बगळा, ढोर बगळा किंवा बळई असेही म्हणतात. गाय बगळा हा मूळचा आफ्रिकेचा रहिवासी पक्षी आहे, परंतु आता नैसर्गिकरित्या हा युरोप, टर्की, भारत, जपान, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अगदी दक्षिण अमेरिकेतही आढळून येतो. स्पॉट बिल्ड पेलिकन किंवा ग्रे पेलिकन म्हणजेच पिवळा ढोक
हा भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव येथे आढळतो. हा पक्षी मार्च ते जूनमध्ये काश्मीर, उत्तर भारतात जुलै ते ऑक्टोबर आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते मार्च या काळात आढळून येतो. स्नोवी इग्रेट म्हणजेच सफेद बगळा हा बगळ्यांच्या कुटुंबातील सर्वात छोटा प्रकार. हे बगळे भारतीय उपखंडात सर्वत्र आढळतात. त्याचप्रमाणे यांची नोंद जगात दक्षिण आणि पूर्व युरोप, उत्तर आणि पूर्व आफ्रिका, मध्य पूर्वेकडील देश, इराण, अफगाणिस्तान, म्यानमार, मलेशिया, चीन आणि जपान या देशातही झालेली आहे. वेगवेगळ्या पाणपक्ष्यांबरोबरच आम्हाला मोठ्याल्या मगरी देखील दिसल्या. आम्हाला जवळपास 8 ते 10 मगरींचे दर्शन झाले. पाण्यात फिरणाऱ्या 3-4 आणि खडकावर मस्तपैकी आ वासून पहुडलेल्या 2 ते 3 मगरी आम्हाला दिसल्या. बोट राईड झाल्यावर आम्ही सँच्युरी फिरण्यासाठी निघालो. इथे दर काही अंतरावर वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती देणारे बोर्ड लावलेले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी बेंचेसची सोयही केलेली आहे. फिरताना आम्हाला सुतार पक्षी, वॅगटेल यासारखे बरेचसे लहान लहान पक्षी दिसले. इथे बोट राईडच्या एंट्री गेट समोरच एक सोव्हिनियर शॉप आहे. या सोव्हिनियर शॉपमध्ये कितीतरी सुंदर टी-शर्ट्स, जूट बॅग्स, फ्रीज मॅग्नेट्स आणि वुडन कार्विंगच्या शोभेच्या वस्तू मिळतात, ज्यावर इथे आढळणाऱ्या विविध पक्ष्यांची चित्रे आहेत. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अनएक्सप्लोर्ड जंगलचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तुमचे आपले यूट्यूब चॅनल अरण्यलिपी.
आम्ही अरण्यलिपीचा हा व्हिडिओ 2 महान वन्यजीव संरक्षकांना समर्पित करतो. वी मिस यू. टायगरमॅन मालमिक थापर सर आणि राधेश्याम बिष्णोई या दोघांच्या वन्यजीवांसाठी केल्या गेलेल्या अजरामर कार्याला अरण्यलिपीचा सलाम.